श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाज धुळेतर्फे शहरातून काढण्यात आला निषेधमुख मोर्चा। पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला निषेध। संत निरंकारी सत्संग भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरात 124 रक्तदात्यांनी केले रक्तदान। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तृतीयपंथीयांतर्फे पाकिस्तानचा ध्वज जाळून नोंदवण्यात आला निषेध। राष्ट्रवादीच्या कलश यात्रेच्या नियोजनासाठी आढावा बैठक संपन्न। आणि पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा समाजवादी पार्टीतर्फे निषेध। आता बातमी विस्ताराने। मुंबई विलेपार्ले पूर्व येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाज धुळेतर्फे शहरातून निषेधमुख मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। मुंबई विलेपार्ले पूर्व येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिकेने पाडून जैन धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे। त्यामुळे धुळ्यात सकल जैन समाजाच्या वतीने या विरोधात शहरातून निषेधमुख मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शहरातील गल्ली नंबर 2 मधील जैन मंदिर स्थानक येथून सकाळी 9:15 वाजता या निषेधमुख मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चात पुरुषांसह महिलांची संख्याही लक्षणीय होती। यावेळी कोणतीही घोषणाबाजी न करता केवळ फलकांच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला। शहरातून विविध मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। तेथे जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की कामलीवाडी परिसर विलेपार्ले मुंबई येथे श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराची वास्तू सुमारे 26 वर्षापूर्वी बांधण्यात येऊन सदर वास्तूत दिगंबर जैन धर्माच्या भगवंताचे मंदिर अखंडपणे सुरू होते व त्यात दैनंदिन पूजा अर्चा जैन धर्माच्या रीतिरिवाजानुसार करण्यात येत होती। सदर मंदिराची वास्तू बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी तोडण्याबाबतची कारवाई करण्यात आली। सदरची कारवाई नियमबाह्य, चुकीची, अन्यायकारक व जैन धर्मियांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणारी आहे। सदरचे जैन मंदिर जैन धर्मियांनी स्वखर्चाने व समाजातील देणगी स्वरूपात प्राप्त झालेल्या पैशातून विधिवत निर्माण केलेले होते। मात्र काही व्यक्तींनी चुकीच्या व अयोग्य तक्रारी केल्यामुळे त्याबाबत न्यायालयात वाद प्रविष्ट होता। असे असताना बीएमसीने घाईगर्दीने मंदिर तोडण्याची कारवाई करून जैन धर्मियांवर अन्याय केला। यामुळे देशभरातील जैन समाजात आक्रोश आहे। तरी सदर जैन मंदिर पाडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी तसेच मुंबई महापालिकेच्या खर्चातून या मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात यावे। त्याचप्रमाणे सकल जैन समाजाअंतर्गत चारही पंथांचे गुरु महाराज, संत व त्यागी हे जैन धर्माच्या तत्वानुसार संपूर्ण देशात गावोगावी पायी विहार करत असतात। मात्र काही गैरसमजामुळे गुरु महाराज, संत व त्यागी यांना तसेच त्यांच्यासोबत पायी विहार करणाऱ्या जैन बांधवांना ठिकठिकाणी इतरांकडून वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचे गैरप्रकार वाढलेले आहेत। त्यामुळे त्यांना विहारादरम्यान शासकीय स्तरावर सुरक्षा प्रदान करावी। शिवाय जैन समाज बांधव स्वखर्चाने व संस्थानाच्या मालकीच्या जागेतच मंदिराची निर्मिती करत असतात। ते कोणाच्याही जागेत अतिक्रमण करीत नाहीत। मात्र बऱ्याच वेळा जैन धर्मियांच्या मालकीच्या मिळकती, मंदिरे, स्थानके इत्यादी वास्तूंच्या जागेत इतरांकडून अतिक्रमण करण्याचा व त्रास देण्याचा प्रयत्न होतो। त्यामुळे जैन धर्मियांचे सिद्धक्षेत्र, तीर्थक्षेत्र व मंदिरे यांचे पावित्र्य राखावे तसेच मिळकतींना सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी श्री स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल चोरडिया, श्री दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष प्रमोद जैन, श्री शीतलनाथ मंदिर संस्थांचे अध्यक्ष हरीश शाह, श्री जैन श्वेतांबर तेरापंथ समाजाचे अध्यक्ष नानकराम तनेजा यांच्यासह सकल जैन समाजातील चारही पंथांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजाच्या वतीने आजच्या या निषेध मोर्चामध्ये नुकताच जम्मू काश्मीरमध्ये जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला, अत्यंत नीच पातळीला जाऊन जो भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्याचा सकल जैन समाजाच्या वतीने आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो। आणि या हल्ल्यामध्ये जे हिंदू बांधव ठार झाले त्या सगळ्यांना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी सकल जैन समाजाच्या वतीने अर्पित करतो। जय महावीर, जय जिनेंद्र। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप हिंदूंची धर्म विचारून हत्या केली। हा समस्त हिंदू धर्मावर आघात आहे। त्यामुळे सरकारने आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावे अशी मागणी करीत सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करीत निवेदन देण्यात आले। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना धर्म विचारून निष्पाप हिंदूंची हत्या केली। हा समस्त हिंदू धर्मावर आघात आहे। त्यामुळे सरकारने आता बघ्याची भूमिका न घेता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावे अशी मागणी करत सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करीत प्रशासनाला निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण जगात दहशतवादाचा हैदोस माजला आहे। याचे उदाहरण नुकतेच पहलगाम येथे दिसले। देशात धर्मनिरपेक्षता असताना निष्पाप हिंदूंना धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली। या दहशत
दहशतवाद्यांना आपल्याच देशातील स्थानिक गद्दार आसरा देत असल्याने असे प्रकार घडत आहे। यापूर्वी उरी हल्ला, मुंबई हल्ला, पुलवामा हल्ला असे सर्व हल्ले पाकिस्तान्यांनी केले आहेत। त्यामुळे भारत सरकारने आता बघ्याची भूमिका घेऊ नये। सरकारने एक थेंबाचा बदला घ्यावा, पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवावा, एकाच्या बदल्यात 10 जणांचा बळी घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या निषेध आंदोलनात हिरामन गवळी, माजी महापौर जयश्री आईराव, योगीराज मराठे, विजय पाचशापूरकर, किशोर संघवी, किशोर चौधरी, अनिल थोरात, राजेंद्र खंडेलवाल, बिपिन चौधरी, महेंद्र शेंडगे, हेमंत वानखेडकर, निलेश रोनवाल आदी सहभागी झाले होते। करण्यात आलेला आहे। आमची सरकारकडे मागणी आहे, सरकार क्रियाशील आहे, सतर्क आहे, पण तरी देखील त्या कारवाईपेक्षा जास्त सूड हा सरकारने घेतला पाहिजे अशी सकल हिंदू समाजाची आणि भारतवासियांची अपेक्षा आहे। एक रक्ताच्या थेंबासाठी 10 रक्ताचे पाठ वाहिले पाहिजे आणि एक हिंदूच्या जीवाच्या बदल्यात 10 पाकिस्तानांचे मुर्दे पाडले पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। केंद्र सरकार सर्व भारतीयांच्या आणि हिंदूंच्या इच्छेचा मान ठेवून इतकीच कठोर सूडाची कारवाई करेल आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा असा धक्का देईल की पाकिस्तानने स्वतःचं अस्तित्व जे आट्याचे बोऱ्या गोळा करताना मीडियामध्ये पाकिस्तानी बेआबरूचे दिसत आहेत, याच्यापेक्षा घाण अवस्था केंद्र सरकारने पाकिस्तानांची आणि त्यांना समर्थन करणाऱ्यांची करावी। भारतात देखील जे राजकीय आणि अराजकीय या अतिरेक्यांचं आणि त्यांच्या विचारांचं लांबून चालन करतील त्यांची पण सरकारने आणि जनतेने खैर करू नये एवढीच फक्त सरकारकडे माफक अपेक्षा आहे। संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा धुळे यांच्या वतीने युग प्रवर्तक बाबा गुरुबचन सिंहजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ साखर रोडवरील संत निरंकारी सत्संग भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरात 124 रक्तदात्यांनी रक्तदान केले। संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा धुळे यांच्या वतीने युग प्रवर्तक बाबा गुरुबचन सिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साखरी रोडवरील संत निरंकारी सत्संग भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराचे उद्घाटन धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बधाने व भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। युग प्रवर्तक बाबा गुरुबचन सिंह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत युगदृष्टा बाबा हरदेव सिंहजी यांनी सन 1986 पासून सुरू केलेली रक्तदान अभियानाची ही मोहीम आज महाअभियानाच्या रूपात आपल्या चरम उत्कर्ष बिंदूवर पोहोचली आहे। मागील 4 दशकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 8644 शिबिरांमध्ये मिशन मार्फत 14,05,177 युनिट रक्त मानव मात्रांच्या भल्यासाठी दिले गेले। संत निरंकारी मिशन मध्ये दरवर्षी 24 एप्रिल पासून महारक्तदान शिबिरास आरंभ होत असतो। आज जवळपास संपूर्ण देशात 500 पेक्षा अधिक शाखांमध्ये जवळपास 50,000 पेक्षा अधिक रक्तदाते मानवतेच्या भल्यासाठी रक्तदान करून निस्वार्थ सेवेचे उदाहरण प्रस्तुत करतील। याचाच एक भाग म्हणून धुळ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात सुमारे 124 रक्तदात्यांनी रक्तदान केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धुळे झोनचे झोनल इन्चार्ज हिरालाल पाटील, धुळे सेवादल युनिट 185 चे सेवादल संचालक डॉक्टर अनिल कानडे, सेवादल शिक्षक मिलिंद बाविस्कर, महिला इन्चार्ज गीता पानसरे यांच्यासह सेवादलाचे सदस्य पुरुष व महिला यांनी विशेष सहकार्य केले। चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 24 एप्रिलपासून महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने रक्तदानाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं। संपूर्ण भारत हे रक्तदान शिबिराच्या आयोजनाची सुरुवात आजपासून होत असते आणि त्याचाच एक उपक्रम म्हणून या ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे। या ठिकाणी काही मंडळाचे भाविक त्याचप्रमाणे गावातील सज्जन अगदी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी येतात आणि रक्तदान या ठिकाणी करत असतात। रक्तदानाच्या मार्फत त्यांचा एक संदेश दिला जातो की रक्तदान केल्याने रक्ताची जी नाती ती जोपासली जातात आणि मानवतेचे कार्य आपल्या सगळ्यांच्या हातून या ठिकाणी होत असतं। एक मानवतावादी हे लक्षात ठेवून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं। संत निरंकारी मंडळ हे एक आध्यात्मिक मिशन आहे। या ठिकाणी निराकार परमेश्वराची ओळख करून दिली जाते। त्याचप्रमाणे या ठिकाणी एक सामाजिक कार्याच्या अंतर्गत जर विचार केला फक्त वन्यजमधून वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो। त्या ठिकाणी वृक्षाची 3 वर्ष जोपासना केली जाते आणि नंतर संबंधित जी यंत्रणा असेल त्या यंत्रणाला ते वृक्ष सोपवले जातात। स्वच्छता अभियानाचा कार्यक्रमही या ठिकाणी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत राबवण्यात येत असतो। असे विविध कार्यक्रम या ठिकाणी एक आध्यात्मिकतेच्या सोबत राबवण्यात येतात आणि एक चांगली मोहीम या ठिकाणी या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी होत असते।
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27हून अधिक हिंदूंचा बळी गेला. या घटनेचा निषेध करीत तृतीयपंथीयांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध नोंदवण्यात आला. जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 27हून अधिक निष्पाप हिंदूंचा बळी घेतला. या घटनेचा निषेध करीत तृतीयपंथीयांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध करीत प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की जिहादी मानसिकतेच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून हिंदू असलेल्या पर्यटकांची क्रूरपणे हत्या केली. सर्व धर्म समभाव मानणाऱ्या आपल्या देशात ही घटना अतिशय निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अशा क्रूर दहशतवाद्यांना ठार मारले पाहिजे. या घटनेचा संपूर्ण तृतीयपंथी समाज व प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे निषेध करीत आहोत. तसेच आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या उपाध्यक्षा महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी, नगरचे धर्मगुरू काजल गुरु, पिंकी गुरु, त्यांचे 2 शिष्य व साक्षी जोगी हे श्रीनगर येथे वैयक्तिक कामासाठी गेले असता या घटनेनंतर तेथे अडकले आहेत. आपल्या गावी परतण्यासाठी त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शासनाने आमचे गुरुवर्य महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी यांना धुळ्यात सुखरूप आणण्यास मदत करावी अशी मागणी यात करण्यात आली आहे. यावेळी नीलू पार्वती जोगी, अलका जोगी, स्वरा जोगी, निलिमा जोगी, कोमल जोगी, मेघा जोगी, नेहा जोगी, शुभांगी जोगी, विशाखा जोगी, बबिता जोगी, स्वप्नाली जोगी, रोहिणी जोगी, राधा स्वरा जोगी तसेच प्रभादेवी परदेशी आदी उपस्थित होते. मी नीलू पार्वती जोगी, इच्छापूर्ती काळेश्वरी मंदिर धुळे आणि प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेची सचिव. जिहादी मानसिकतेचा प्रथमचा जाहीर निषेध झालाच पाहिजे. भारतातील एक पर्यटन क्षेत्र म्हणून प्रख्यात असलेल्या तसेच भारतात स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दिनांक 22/4/2025 रोजी काही क्रूर मानसिकतेच्या दहशतवाद्यांनी अतिरेकी हल्ला केला व त्यात 27हून अधिक निष्पाप हिंदू बळी गेले व काही जखमी व घायल झाले आहेत. आपण नेहमी धर्मनिरपेक्ष अपेक्षा करत असतो, पण हा फक्त हिंदूच धर्मनिरपेक्ष आहे. ही संकल्पना मुसलमानांबद्दल करणं चुकीचं आहे मला तरी असं वाटतं. कारण की आज जे जिहादी हल्ले होत आहे, जे निष्पाप लोक बळी पडत आहे, काश्मीरसारख्या सुंदर देशामध्ये काही लोक पर्यटनासाठी गेले, काही लोक कामासाठी गेले, पण तिथं त्यांना निष्पाप क्रूर हत्या करण्यात आली. त्यांना जात विचारला गेली नाही, त्यांना फक्त धर्म विचारला गेला. हिंदू धर्म सांगितल्यावर त्या लोकांचे अशात मुर्दे पाडले. अशी मानसिकता कोणपर्यंत चालणार आहे? शासन कधी जागे होणार आहे यासाठी? आणि कधीपर्यंत राजकारण पॉलिटिक्स असा वापर करून हे कधी थांबणार आहे? हे आमची या शासनाकडे गुहार आहे. माहीत आहे का, आपण जेव्हा सेक्युलरिझमचा विषय येतो तेव्हा फक्त हिंदूकडून अपेक्षा ठेवतो की त्यांनी सेक्युलरिझम पाळलं पाहिजे, पण अक्षरशः हिंदूच हा सेक्युलरिझम का बरं पाळतो? तोच फक्त हिंदुत्वाचा विचार करतो, सर्व धर्म समभावाचा विचार करतो. बाकीचे लोक हा विचार करत नाही. या क्रूर मानसिकतेला आळा बसला पाहिजे, कुठंतरी थांबलं पाहिजे हे सगळं तरी. म्हणून आम्ही या शासन दरबारी हीच मागणी करण्यात आलो की न्याय मिळालाच पाहिजे. जी क्रूर माणसं जिहादी हल्ले आहे ते थांबलेच पाहिजे आणि जे अतिरेकी आहे, ज्यांनी आपल्या निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे, त्या लोकांना सुद्धा ठार मारण्यात आलं पाहिजे. त्याच्या कडक अशी कार्यवाही केली पाहिजे आणि असे हे हल्ले थांबले गेले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंगल कलश यात्रा धुळे जिल्ह्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कलश यात्रेच्या नियोजनासाठीची आढावा बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंगल कलश यात्रा धुळे जिल्ह्यात येत असल्याने शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कलश यात्रेच्या नियोजनासाठीची आढावा बैठक शिंदखेडा येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा पक्ष निरीक्षक माजी मंत्री अनिल पाटील यांच्या सूचनेने व धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक जगताप यांच्या नेतृत्वाखाली सदरची बैठक संपन्न झाली. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विविध विचार, ध्येय, धोरणे घेऊन धुळे जिल्ह्यात मंगल कलश यात्रा ही अंमळनेरहून बेटावद येथे आगमन होणार आहे. धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा व शिरपूर तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन मंगल कलश यात्रा बेटावद ते सारंगखेडा यात्रेची जबाबदारी तालुकाध्यक्ष दीपक जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली. यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे यांनी केले. बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, प्रदेश चिटणीस पूजा खडसे, महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी गांगुर्डे, जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील, प्रदेश सरचिटणीस निखिल पाटील, शिंदखेडा तालुका अध्यक्ष दीपक जगताप, जिल्हा सरचिटणीस अमृत पाटील, तालुकाध्यक्ष शिरपूर बाळकृष्ण पाटील,
पाटील, शिंदखेडा शहराध्यक्ष गोलू पाटील, शहराध्यक्ष युवराज राजपूत, शिरपूर शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष प्रमोद बधाने, महिला जिल्हा कार्याध्यक्ष सरोज पवार, युती जिल्हाध्यक्ष रेखा सूर्यवंशी, ओबीसीएल जिल्हाध्यक्ष ईश्वर माळी, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शिरपूर मंगेश भैरव, शिंदखेडा तालुका सरचिटणीस अजब बैसाने, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष भैयासाहेब साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष हर्षदीप वेंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नाजिम शेख, महिला तालुकाध्यक्ष शिंदखेडा सरला वेदे, शिरपूर महिला कार्याध्यक्ष मनीषा देवरे, शिंदखेडा तालुका संघटक मनोज सोनेने, आकाश दोरिक आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात विभागवार मंगल कलश यात्रा हा उपक्रम सुरू केलेला असून प्रत्येक विभागातनं 27 तारखेला ही यात्रा सुरू होईल. त्या विभागांमध्ये ती 30 तारखेपर्यंत मुंबईला पोहोचेल. मुंबईमध्ये 1, 2, 3, 4 दिवस महाराष्ट्रातल्या विविध भागातील सांस्कृतिक व शेतीविषयक व्याख्यानं, स्टॉल, त्या भागातले वस्तूंचे स्टॉल या सर्वांचा उपक्रम तिथे एकत्रित घेण्यात येणार आहे. आणि महाराष्ट्रातला एकंदरीत सांस्कृतिक उत्सव राष्ट्रवादी काँग्रेसकडनं महाराष्ट्राच्या निर्मितीला 65 वर्ष झाल्याबद्दल हा अभिनव उपक्रम घेण्यात आलेला आहे. त्या दृष्टिकोनात आज शिंदखेडा तालुक्याची बैठक ही धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेली होती. शिंदखेडा तालुक्यात बेटावद येथे 28 तारखेला यात्रेचे आगमन होणार आहे. ती शिंदखेडा, नरडाणा, तोंडाईचा, सारंगखेडा, प्रकाशा, नंदुरबार, चिमठाणं, सोनगीर मार्गे धुळ्याला जाणार असून ती झोडग्याजवळ ती नाशिक जिल्ह्यात आम्ही हस्तांतरित करणार आहोत. तरी महिला, युवक, शेतकरी सर्वांनी या यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं हा आमचा उद्दिष्ट आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय धोरणं आणि अजितदादांचं नेतृत्व पुन्हा एकदा या महाराष्ट्रात सिद्ध व्हावं, बळकटीने सिद्ध व्हावं आणि समोर यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन उभारी घ्यावी या संदर्भात ही आमची यात्रा आहे. जम्मू काश्मीर येथील पेहलगाम येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा समाजवादी पार्टी धुळेतर्फे निषेध करीत हल्ल्यातील सहभागी अतिरेक्यांना अटक करून त्वरित फाशीची शिक्षा द्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा समाजवादी पार्टी धुळेतर्फे निषेध करीत सदर हल्ल्यात सहभागी अतिरेक्यांना अटक करून त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की आपल्या भारतभूमीतील काश्मीर येथील पहलगाममध्ये पर्यटन करायला गेलेल्या निष्पाप भारतीय नागरिकांना अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. सदरची घटना संपूर्ण मानवतेला काळिमा फासणारी आहे व प्रत्येक मानवाला जीवन जगण्याच्या अधिकारापासून वंचित करणारी घटना आहे. या भ्याड हल्ल्यात निष्पाप बळी गेलेल्या लोकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो व या हल्ल्यात सहभागी सर्व अतिरेक्यांच्या मुसक्या शक्य तेवढ्या लवकर आवळून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी गुड्डू काकर, जमील अन्सारी, ॲडव्होकेट शेख इम्रान, अमीन पटेल, अखिल अन्सारी, इनाम सिद्दीकी, नेहाल अन्सारी, अशफाक पिंजारी, इरफान शाह, रशीद शाह, गुलाम कुरेशी, नवाब खान, नाजिम शेख, सलीम टेलर, अली अजहर खान, अख्तर अन्सारी, मोबिन अन्सारी, मुन्ना अन्सारी, लुकमान अन्सारी, रफिक अन्सारी आदी उपस्थित होते. तर्फे आम्ही परवा पहलगाममध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आज आम्ही माननीय गृहमंत्री साहेब भारत सरकार यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्या मार्फत एक निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत. आज भारत सरकारला या ठिकाणी येऊन निवेदन करतो की हा जो भ्याड हल्ला झालेला आहे याच्यामध्ये जे निष्पाप आपले भारतीय लोकांचा जो निष्पाप बळी गेलेला आहे त्याचा आम्ही इथं निषेध करतोय. आणि पुढे भारत सरकारने हे जे काही अतिरेकी यांना त्वरित अटक करून यांना फाशीची शिक्षा द्यावी ही विनंती करण्यासाठी आज आम्ही इथं उपस्थित आहोत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाज धुळेतर्फे शहरातून काढण्यात आला निषेध मूक मोर्चा. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला निषेध. संत निरंकारी सत्संग भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरात 124 रक्तदात्यांनी केले रक्तदान. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तृतीयपंथीयांतर्फे पाकिस्तानचा ध्वज जाळून नोंदवण्यात आला निषेध. राष्ट्रवादीच्या कलश यात्रेच्या नियोजनासाठी आढावा बैठक संपन्न.
आणि पहलगाममध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा समाजवादी पार्टीतर्फे निषेध. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.